राऊतसाहेब, मंत्री नरहरी झिरवळ असं म्हणतात की जे मंत्रालयातलं लाचखोरी प्रकार उघडकीस आलं त्याचे जर धागेदोरे आपल्यापर्यंत आले आणि तसे जर सिद्ध झाले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन. त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. सगळ्यात आधी नरहरी झिरवळ काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या पेठ तालुक्यातल्या लोकांनाही माहिती आहे. मला तोंड उघडायला लावू नका. नरहरी झिरवळ यांचं कार्यालय, मंत्र्यांचं कार्यालय ACBने सील केलं आहे, यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशा प्रकारची कारवाई मंत्रालयात होऊ शकत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं त्यांच्या मंत्रालयातल्या लाचखोरीवर लक्ष होतं आणि लाचखोरीचा अतिरेक झाला तेव्हाही कारवाई झाली. झिरवळांचं मंत्रालय किंवा डिपार्टमेंट आहे ते सामान्य माणसांच्या जीवाशी संदर्भात असं मंत्रालय आहे. औषधं आहेत, ड्रग्स आहेत, इतर काही गोष्टी आहेत, तंबाखू आहेत, मेडिकल स्टोर्स आहेत, गुटखा आहे. आणि ज्यांना झिरवळांचं चारित्र्य माहिती आहे या संदर्भातलं, तर त्यांना काय सांगायला नको की त्या मंत्रालयात किती अनागोंदीने अराजक माजलं होतं ते. ह्याच झिरवळांच्या काळामध्ये उपाध्यक्ष असताना पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भातले काही विषय पक्षांतराचे त्यांच्यासमोर आले होते आणि काय आहे पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहिती.